साहेबांना तुम्ही जातीमध्ये मोजू नका, साहेबांना तुम्ही धर्मामध्ये मोजू नका आणि साहेबांना तुम्ही वयामध्ये कधीच मोजू नका, कारण की साहेब हे साहेब आहेत. हे साहेब हे साहेब आहेत. साहेब एखाद्याला निर्माणी करू शकतात आणि त्याला त्या ठिकाणी खाली बसू शकतात. त्याच्यामुळे ज्यांनी साहेबांचं वय काढलं, साहेबांचे किती दिवस शिल्लक राहिले अशी भाषा केली, त्यांना या ठिकाणी घरी बसवायची या ठिकाणी वेळ आलेली. मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रशांत जगताप आमदार व्हावा म्हणून ही निवडणूक नाही, तर हडपसरवर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली. या राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 साली. तेव्हापासून आजपर्यंत जे जे आमदार या मतदारसंघात झाले त्या कुठल्याच आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर आणि नेत्याबरोबर गद्दारी केली नाही. मी तर शिवरकर साहेबांचं कौतुक करतो की त्यांच्या DNA मध्ये या ठिकाणी काँग्रेस आहे. त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आल्या, पण त्यांनी सुद्धा कधी गद्दारी केली नाही. पण दुर्दैवाने आमदारांनी गद्दारी केली आणि म्हणून 20 तारखेला तुम्हाला निकाल घ्यायचा आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, ही निवडणूक आहे स्वाभिमान विरुद्ध गद्दारी. आणि म्हणून गद्दारी काढून आपण या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाला शिकवू द्यायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की 20 तारखेला तुम्ही मला या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्याची संधी द्या.